समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी काल सोलापूरमध्ये जे आहे ते वारी विषयक जे आहे ते वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये या ठिकाणी वारकऱ्यांकडून जे आहे त्या ठिकाणी निषेध आंदोलन जे आहे त्या ठिकाणी करण्यात येते। टाळ वाजवून या ठिकाणी या अबू आझमींच्या वक्तव्याचा निषेध जो आहे त्या ठिकाणी महाराज मंडळींकडून केला जातो। वारकरी संप्रदायाच्या या संपूर्ण पदाधिकारी आणि भाविक आहेत। महाराज काय सांगाल? खरं तर अबू आझमी काल सोलापुरात आले होते आणि त्यांनी वारी संदर्भातलं जे वक्तव्य केलं, काय आपली भूमिका आहे या संदर्भात? सर्वप्रथम मी अबू आझमी यांचा जाहीर निषेध करतो, कारण वारकरी कधी कुणाच्याही विरोधात बोलत नाहीत, कधी कुणाच्या विरोधात वागत नाहीत। वारी ही समाजाच्या हिताची वारी आहे, कारण वारीच्या माध्यमातून पंढरपूरला जाताना प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्तीवर स्वच्छतेचा संदेश, पर्यावरणाचा संदेश, आरोग्याचा संदेश देत ही वारी पंढरपूरला जात असते। ही वारी पहिल्यांदा अबू आझमींनी समजून घ्यावी। याच्याशिवाय त्यांनी इस्लामसुद्धा समजून घ्यावा, कारण बाहेरच्या बऱ्याच देशामध्ये रस्त्यावर प्रार्थना करायला इस्लामी धर्माने सुद्धा विरोध केलेला आहे। आपली प्रार्थना आपल्या प्रार्थना स्थळामध्ये करावी याचाही अभ्यास अबू आझमींनी करावा। याच्याशिवाय भारतामध्ये ज्या वेळेला हिंदुस्थान पाकिस्तान अशी विभागणी झाली त्यावेळेला ती विभागणी धर्मावरून झालेली आहे। ज्यांना इस्लाम धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी पाकिस्तानला जावं आणि ज्यांना तो धर्म स्वीकारायचा नाही त्यांनी हिंदुस्थानातल्या परंपरा सांभाळून हिंदुस्थानामध्ये राहावं अशी फाळणी झालेली बहुतेक अबू आझमींना त्याचा अभ्यास नसेल, तो त्यांनी करावा आणि नंतर वारकऱ्यांवर बोलावं। वास्तविक पाहता इस्लाम धर्माचे सुद्धा बरेच कार्यक्रम वर्षभरामध्ये रस्त्यावर होतात, त्यामध्ये त्यांचे डोले नाचवणं असेल, त्यांच्या त्या अनुषंगाच्या काही मिरवणुका असतील, हे चौकामध्ये होतात। चौकामध्ये भले मोठे मंडप असतात, स्टेज असतात, कार्यक्रम असतात, मिरवणुका असतात, याला कधीही कोणी आत्तापर्यंत विरोध केलेला नाही। प्रार्थनेला जो विरोध झाला तो विषय स्वतंत्र आहे। वारी या संदर्भात ते बोलत असल्यामुळे आम्ही अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून जाहीर निषेध करतोय। महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्ही भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर तीव्र असं आंदोलन उभं करू। काय वाटतंय, अबू आझमींवरती कारवाई व्हावी का? आणि काही वारकरी ते या ठिकाणी आहेत, काय भूमिका आहे, काय वाटतंय, काय अबू आझमींवर कारवाई व्हावी? वारकरी संप्रदाय हा सर्व समाजाला घेऊन चालणार आहे, परंतु विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून राजकारणासाठी अबू आझमीने जे विधान केलेलं आहे ते अतिशय अयोग्य असे विधान आहे। तर आम्ही शासनाला अशी विनंती करतो, तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी आणि असे विधानं त्यांनी करू नये म्हणून त्यांना समज द्यावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। काय भूमिका आहे या पुढच्या काळात? कशा पद्धतीचा इशारा अबू आझमींना असणार आहे? याच्यापुढे त्यांनी वारकऱ्यांच्या वाटेला जाऊ नये, कारण शांतताप्रिय म्हणून वारकऱ्यांकडे पाहिलं जातं। आता समाज भारतभर असेल किंवा जगभर असेल वारकऱ्यांच्या दिशेने चालतो, शांतीचा एक मार्ग म्हणून वारकऱ्यांकडे पाहिलं जातं आणि तुम्ही वारकऱ्यांना डवचून त्यांना जागं करू नका। ते आपल्या आपल्या मार्गाने आपलं कार्य करतायत, आपल्या समाजाला सुधारण्यासाठी, समाजाला मार्ग दाखवण्यासाठी वारकरी काम करत असताना त्याच्या वाटेला कुठल्याही इतर धर्माने जाऊ नये अशी एक सगळ्यांना कळकळीची विनंती। पाहतो या ठिकाणी वारकरी जे आहेत अबू आझमींच्या या वक्तव्याच्या विरोधात त्यांनी आता भूमिका घेतलेली आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती अखिल भारतीय भाविक मंडळाकडून जी आहे ती करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।